जैसे लिए आने वाला प्रभु यीशु मसीह की अति पवित्र नाम में सब पवित्र लोगों में सलाम देता हूँ। लवकरात लवकर येणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या अति पवित्र नावामध्ये सर्वांना ख्रिस्ती अभिवादन। प्रभु का अनुग्रह से ये साल के आखिरी दिन हमें एक पुनरुत्थान का दिन होकर मिल गया, ये भी एक बहुत बड़ी आशीष की बात है। आणि देवाच्या कृपेने या वर्षाचा शेवटला दिवस एक पवित्र पुनरुत्थानाचा दिवस म्हणून आपल्याला भेटला, हे सुद्धा खूप एक आशीर्वादाची गोष्ट आहे। और आज मतलब 20 साल का आखिरी संदेश आप पहले सुनेगा आणि या वर्षाचा शेवटला संदेश जो आहे तो तुम्ही पहिले ऐकाल। इसके बाद में आखिर में और एक संदेश रहेगा, अगला साल के लिए एक नया संदेश, आणि शेवटी अजून एक संदेश राहील, नवीन वर्षाकरता एक संदेश। तो प्रभु का अनुग्रह से आज हम पहले ही साल का आखिरी संदेश सुनने के लिए जा रहा है। आणि देवाच्या कृपेने आपण आता या वर्षाचा शेवटला संदेश आता ऐकायला जात आहोत। उसका हेडिंग, उसका शीर्षक इस रीति में रहेगा, आरंभ से अंतिम कैसा अच्छा रहेगा। आणि त्याचा शीर्षक असा असेल, सुरुवातीपासून आपला शेवट जो आहे तो कशा प्रकारे चांगला राहील। मतलब अंत अच्छा होने के लिए कैसा होना चाहिए, आणि आपला शेवट चांगल्या प्रकारे असण्याकरता काय करायला पाहिजे, कसं राहायला पाहिजे। एक प्रकार बोलेगा तो अंत अच्छा रहने के लिए हमें कैसा क्या कार्य करना चाहिए, आणि आपला शेवट चांगला होण्याकरता आपण काय कार्य करायला पाहिजे। क्योंकि हमारा आरंभ से भी अंत अच्छा होना चाहिए ना, आणि आपली जी सुरुवात आहे त्याच्याही पेक्षा आपला जो शेवट आहे तो चांगला असला पाहिजे। कभी हमें पूर्ण रूप में बीते दिनों में मैं बार बार कहा है कि हम अंत समय में आ गया है, इस साल का आखिरी में आ गया है, अपने जीवन को परखना परखना परखना। आणि मागील पुष्कळ दिवसापासून मी तुम्हाला सांगत होतो की आपण शेवटल्या वर्षाच्या आपल्या या वर्षाच्या शेवटल्या काळामध्ये आलो आहे, तो तुम्ही आपल्याला चांगल्या प्रकारे पारखा पारखा पारखा। हमने हमारे जीवन को परखा है कि नहीं, आपण आपलं जीवन पारखलं का नाही। अभी जो हमने जो हेडिंग मैंने बताया उसके लिए एक वचन पढ़ेंगे, इक्लेसियास चैप्टर 7 वर्स 8। आणि उपदेशक त्याचा 7 अध्याय त्याचं 8 वचन। किसी काम के आरंभ से उसका अंत उत्तम है। देखिए, किसी काम के आरंभ से उसका अंत उत्तम है। आणि एखाद्या कामाच्या सुरुवातीपेक्षा त्याचा शेवट चांगला आहे। बहुत बड़ी बात है आणि खूप मोठी गोष्ट आहे। हमारे जीवन में हमारा अंत अच्छा रहना चाहिए, आणि आपल्या जीवनामध्ये आपला जो शेवट आहे तो चांगला राहिला पाहिजे। पर हम देखते हैं कि बहुत लोगों के जीवन में हमारा शुरुआत अच्छा रहता है तो अंत बहुत खराब रहता है। आणि पुष्कळ लोकांच्या जीवनामध्ये आपण पाहतो की त्यांची जी सुरुवात आहे ती खूप चांगली राहते, पण त्यांचा शेवट जो आहे तो खराब राहतो। वो कितना दुखदायक बात है, आणि ते किती दुःखदायक गोष्ट आहे। हमारा अंत कितना अच्छा होना चाहिए, आणि आपला शेवट जो आहे तो किती चांगला असला पाहिजे। मालूम है गलाती मंडली के बारे में प्रभु पौलुस एक कंप्लेंट रूम में वो बात बताता है। आणि गलातीकराच्या मंडळी संबंधाने प्रेषित पौल एक तक्रार म्हणून म्हणत आहे। गलातियों के पत्र उसका 3रा अध्याय उसका 3रा वचन में, गलातीकराचं पत्र 3रा अध्याय आणि त्याच्या 3ऱ्या वचनामध्ये, क्या तुम ऐसे निर्बुद्धि हो कि आत्मा के रीति पर आरंभ करके अब शरीर के रीति पर अंत करोगे। देखा, आत्मा के रीति में आरंभ किया था परंतु अभी शरीर के रीति में उसका अंत कर रहा है। आणि आत्म्याच्या रीतीने तुम्ही सुरुवात केली होती, पण तुम्ही आपला शेवट जो आहे तो शरीराच्या पद्धतीने करत आहात। कितना दुखदायक बात है प्रिय, आणि किती दुःखदायक गोष्ट आहे। हमारे जीवन में अगर हमने आत्मा में आरंभ किया है तो हमें कितना मतलब महत्वपूर्ण रीति में उसका अंत करना चाहिए। आणि जर आपण आपल्या जीवनामध्ये आत्म्याच्या रीतीने सुरुवात केलेली आहे तर किती महत्वपूर्ण रीतीने त्याचा शेवट सुद्धा करायला पाहिजे। आज भी बहुत लोग इस बात को नहीं परखता, आजही पुष्कळ लोक या गोष्टीला नाही पारखत। ये कैसे संभव है, आणि हे कसं शक्य आहे। मतलब मेरा अंत अच्छा रहने के लिए मुझे क्या करना चाहिए, आणि माझा जो शेवट आहे तो चांगला राहण्याकरता मी काय करायला पाहिजे। देखिए, ये चेतावनी बहुत ध्यान से आप लोग सुनना भी, आणि ही जो सावधानतेचा इशारा आहे त्या खूप लक्ष देऊन ऐका। जो व्यक्ति मेरा अंत अच्छा रहने के लिए चाहता है तो उसके जीवन में एक पक्का, एक सच्चा, एक निर्णय चाहिए। आणि ज्या व्यक्तीला असं वाटतं की माझा शेवट जो आहे तो चांगला राहिला पाहिजे, त्याच्याकरता त्याच्या जीवनामध्ये एक दृढ असा निर्णय राहिला पाहिजे। एक सच्चा विजय जीवन बिताने के लिए परमेश्वर की वचन के आधार में हमें एक सच्चा निर्णय लेकर के उसमें अटल लेना हमारे कर्तव्य है। आणि एक खरं विजय ख्रिस्ती जीवन जगण्याकरता परमेश्वराच्या वचनाचा आधार घेऊन त्याच्यामध्ये स्थिर आणि अटळ असं जीवन आपण जगलं पाहिजे। प्रेज द लॉर्ड, बहुत ध्यान से सुनना आणि खूप लक्ष देऊन ऐका। अपने जीवन में प्रभु हमें बहुत चाहता है प्रियो,
आणि आपल्या जीवनामध्ये आपण प्रभूला खूप आवडतो. प्रभु को हमें कैसा सम्मान करना चाहिए आणि मग आपण प्रभूचा कशा प्रकारे सन्मान करायला पाहिजे. हम प्रभु में आया तक बड़ी अनुग्रह से आया. आपण देवाच्या कृपेमध्ये देवामध्ये आलो ते त्याच्या खूप मोठी कृपा झाली. आपको मालूम है हर एक इंसान को सबसे पहले मिलने वाला एक ईश्वरीय हमारा आशीष है प्रभु का अनुग्रह. आणि प्रत्येक मनुष्याला मिळणार देवाची एक आशीर्वाद आहे ते म्हणजे त्याची कृपा. उस अनुग्रह में सबसे पहले उसको मिलता है उसका कृपा. आणि प्रत्येक मनुष्याला मिळणारा देवाचा जो आशीर्वाद आहे त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले त्याला मिळतं ते म्हणजे देवाची कृपा. प्रभु का कृपा नहीं होता तो हमारा चुनौती नहीं होता. आणि देवाची जर कृपा आपल्यावर झाली नसती तर आपली निवडही झाली नसती. प्रभु का अनुग्रह या कृपा नहीं मिला तो आज भी आप प्रभु की उपस्थिति में आ नहीं सकते. आणि देवाची कृपा जर आपल्यावर झाली नसती तर आजही आपण त्याच्या उपस्थितीमध्ये येऊ शकलो नसतो. जब यूहन्ना का सुसमाचार 6 अध्याय का 65 वचन में आणि योहान त्याचा 6 अध्याय त्याच्या 65 वचनामध्ये और उसने कहा, इसीलिए मैंने तुमसे कहा था कि जब तक कि किसी को पिता की ओर से यह वरदान न दिया जाए तब तक वह मेरे पास नहीं आ सकता. इसका मतलब क्या है प्रिय? याचा अर्थ काय प्रेम? एक व्यक्ति को सबसे पहले मिलने वाला एक वरदान है प्रभु के निकट आना. आणि एका व्यक्तीला मिळणारं सगळ्यात पहिलं वरदान आहे ते म्हणजे परमेश्वराच्या निकट किंवा त्याच्या जवळ जाणं. आपको वरदान मिला आणि तुम्हाला ते वरदान मिळालं का? तभी तो आप प्रभु की उपस्थिति में आया. आणि म्हणूनच तर तुम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये येऊ शकले. प्रभु की उपस्थिति में आना पहली बात प्रभु का वरदान मिलता. आणि प्रभूच्या उपस्थितीमध्ये येणं याच्या करता सगळ्यात पहिले देवाची कृपा लागते. और साथ में प्रभु का मदद भी मिलता. आणि त्याच्या सोबत प्रभूचं सहाय्य पण भेटतं. जिस पर प्रभु ने वरदान उंडेला आणि ज्याच्यावर प्रभूने कृपा केली उन पर प्रभु का मदद आता. आणि त्यांच्यावर प्रभूचं सहाय्य पण येतं. कोई यूहन्ना 6:44 में प्रभु यीशु ने कहा. आणि योहान 6 अध्याय 44 वचनामध्ये प्रभु येशू ख्रिस्ताने अशा प्रकारे म्हटलं, कोई मेरे पास नहीं आ सकता जब तक पिता जिसने मुझे भेजा है उसे खींच न ले. देखा मतलब पिता खींचने के द्वारा ही पुत्र के पास आता. आणि पित्याने ओढल्यानंतरच तो व्यक्ती पुत्राच्या जवळ जातो. क्योंकि हम लोग इतना भयानक बंधन में था. आणि आपण एवढ्या भयंकर बंधनामध्ये होतो है ना. मतलब दुनिया का ईश्वर कराने वाला शैतान ने पाप के रस्सियों में हमें पूरी तरह से बांध कर रखा. आणि जगाचा ईश्वर म्हटला गेलेला सैतानाने आपल्याला पापाच्या दोरीने एकदम बांधून ठेवलेलं होतं. उस अवस्था से बाहर लाना कोई भी मनुष्य का मतलब उसका सामर्थ्य की बात नहीं. आणि त्या पापाच्या बंधनातून बाहेर पडणं कुठल्याही मनुष्याच्या सामर्थ्यामध्ये नाही. वो मतलब कोई भी नहीं कर सकता, सिर्फ परमेश्वर ही कर सकता. आणि कोणीच करू शकत नव्हतं, फक्त परमेश्वर करू शकत होता. इसलिए हमें क्या किया, पिता ने हमें उस बंधन से बाहर लाया. आणि म्हणून पित्याने काय केलं, आपल्याला त्या पापाच्या बंधनातून बाहेर काढलं और पुत्र को दिया. आणि आपल्याला पुत्राला सोपवलं. पुत्र क्या बोलता, पुत्र काय म्हणतो, यूहन्ना उसका 6 अध्याय का 37 में. आणि योहान त्याचा 6 अध्याय त्याच्या 37 वचनामध्ये, पिता मुझे देता है वह सब मेरे पास आएगा और जो कोई मेरे पास आएगा उसे मैं कभी न निकालूंगा. देखा, यीशु मसीह के पास आ गया तो वो कभी नहीं निकालेगा. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या जवळ आला तर प्रभू त्याला कधीही काढून टाकणार नाही किंवा सोडणार नाही. इतना श्रेष्ठ बात है. आणि किती श्रेष्ठ गोष्ट आहे है ना. प्रभु के पास आने वालों को प्रभु कभी भी निकालेगा नहीं. आणि जे प्रभूच्या जवळ जाता प्रभू त्याला कधीही नाकारणार नाही. बहुत श्रेष्ठ बात है. आणि खूप श्रेष्ठ गोष्ट आहे. जिसको भी प्रभु के पास आने के लिए और आनंद जीवन पाने के लिए मौका मिला, आणि ज्याला कोणाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या जवळ येण्याकरता आणि सार्वकालिक जीवन प्राप्त करण्याकरता संधी मिळाली, वो बहुत धन्य व्यक्ति है. आणि तो धन्य व्यक्ती आहे. तो उसको प्रभु में आने के बाद में एक विजयी जीवन बिताना ये बहुत महत्व की बात है. आणि प्रभू मध्ये आल्यानंतर एक विजयी जीवन जगणं हे खूप महत्वपूर्ण आहे. यदि आपको मालूम है मैं प्रभु की ओर से चुना हुआ व्यक्ति है, आणि जर आपल्याला ठाऊक आहे मी प्रभू कडून निवडलेला व्यक्ती आहे, तो आपको कुछ निर्णय लेना चाहिए. मग तुम्हाला काही निर्णय घ्यायला पाहिजे. मैं बहुत से बार हमारे ये विषय में आप लोगों को बताता हूँ. आणि पुष्कळ वेळा या विषया संबंधाने मी तुम्हाला सांगत असतो. जो भी महान व्यक्ति जो विजय पाया उन्होंने निर्णय लिया है. आणि जे महान व्यक्ती आहेत त्यांनी विजय प्राप्त केला, त्यांनी निर्णय घेतले आहे. आज बहुत लोग हारने का कारण वो लोग कोई निर्णय नहीं लेता. आज पुष्कळ लोक पराजित होण्याचं कारण हेच आहे की ते निर्णय घेत नाही. मैं आज आपको प्रोत्साहन देना चाहता हूँ. आज तुम्हाला प्रोत्साहन देऊ इच्छितो. आप लोग भी सच्चा निर्णय ले जो प्रभु के वचन के आधार में प्रभु की महिमा के लिए हो. आणि
तुम्ही सुद्धा खरा निर्णय घ्या की जे प्रभूच्या वचनाच्या आधारे असेल आणि देवाच्या गौरवाकरता असेल. अभी कुछ लोग जो निर्णय लिया और जो विजय पाया उनके बारे में मैं पहले आपको बताता हूँ. आणि ज्या लोकांनी निर्णय घेतला आणि विजय प्राप्त केला त्यांच्या संबंधाने मी काही सांगू इच्छितो. बहुत एक्चुअली ये सब बहुत विस्तार से बोलना चाहिए आणि हे सर्व खूप विस्तार रीतीने बोलायला पाहिजे, लेकिन हमारे पास टाइम इतना नहीं है आणि आपल्याकडे इतका वेळ नाहीये. फिर भी मैं आपको थोड़ा सा हरी में आपको बताऊँ. आणि तरी थोडक्यात मी तुम्हाला सांगू इच्छितो. नंबर 1 व्यक्ति आपको मालूम है जब बाइबल में किसी प्रकार का कोई भी दोष नहीं देख सकता ऐसे एक महान व्यक्ति है जिसका नाम है दानिएल. आणि बायबलमध्ये आपण असा एक व्यक्ती पाहतो की ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दोष आपण सापडू शकत नाही. त्याचं नाव आहे दानिएल. कारण क्या मालूम है? कारण काय माहिती का? उन्होंने अपनी जवानी उम्र में ही एक बड़ा एक निर्णय लिया आणि त्यांनी आपल्या तरुणपणामध्येच एक मोठा निर्णय घेतला. देखिए मतलब दानिएल ऐसा एक व्यक्ती है कि परमेश्वर की दृष्टी में वो प्रिय नहीं अति प्रिय व्यक्ती था. आणि दानिएल एक असा मनुष्य आहे की जो परमेश्वराच्या दृष्टीने फक्त प्रियच नाही तर तो अतिप्रिय असा होता. दानिएल का निर्णय क्या था? आणि दानिएलचा निर्णय काय होता? है ना, दानिएल पहला अध्याय का 8 वचन में. दानिएल त्याचा पहिला अध्याय त्याच्या 8 वचनामध्ये वो बोलता है कि मैं अपने आप को अशुद्ध नहीं करूंगा. आणि दानिएल असं म्हणतो की मी स्वतःला अपवित्र करणार नाही. मतलब खाने पीने के ऊपर भी मैं बिल्कुल स्ट्रिक्ट रहेगा. आणि खाण्यापिण्याच्या विषयावरही मी एकदम सक्त राहील. बहुत गहरी बात है आणि खूप गहन गोष्ट आहे. है ना, ये एक हल्की बात नहीं. आणि प्रेम ही काही साधारण गोष्ट नाही. अब ये साल के अंत में आ गया, आपका आत्मीय जीवन कैसा रहा अभी आप गवाही देने जा रहे हैं थोड़ी देर के बाद में. आणि तुम्ही या वर्षाच्या शेवटीस आलेला आहात आणि आता तुमचं जीवन कसं राहिलं ही साक्ष आता तुम्ही द्यायला जाणार आहात. कभी भी प्रभु की उपस्थिति में झूठ गवाही नहीं देना. आणि कधीही प्रभूच्या उपस्थितीमध्ये तुम्ही खोटी साक्ष देऊ है नका. ना, आपका मानव विवेक को भी मार करके गवाही नहीं देना. आणि तुमचा जो विवेक आहे तो मारून तुम्ही साक्ष देऊ नका. लोगों को खुश करने के लिए झूठे गवाही नहीं देना. आणि लोकांना प्रसन्न करण्याकरता तुम्ही खोटी साक्ष देऊ नका. हमारे दिल को जानने वाला, हमारा पूरा जिंदगी को जानने वाला, प्रभु की उपस्थिति में उसकी महिमा के लिए गवाही देना. आणि आपलं हृदय जाणणारा, आपलं संपूर्ण आयुष्य जाणणारा त्या परमेश्वराची उपस्थिती समजून तुम्ही साक्ष द्या. अभी आप देखिए दानिएल ने एक अच्छा निर्णय लिया. आणि बघा या ठिकाणी दानिएलने एक चांगला निर्णय घेतला. इसलिए क्या हुआ? म्हणून काय झालं? है ना, दानिएल एक विजयी जीवन बिताया. आणि दानिएलने एक विजय जीवन जगला. है ना, पुराने नियम में इतना महत्वपूर्ण जीवन दानिएल ने बिताया. आणि जुन्या करारामध्ये एवढं महत्वपूर्ण जीवन जे आहे ते दानिएल जगला. मैं भी दानिएल के मानो पूरा खूबियां बोलने नहीं जा रहा हूँ. आणि दानिएलचे सर्व गुणवैशिष्ट्य आता मी सांगायला नाही जात तो आहे. उसका निर्णय के ऊपर वो कैसे विजय पाया वो शॉर्ट में आपको बताया. आणि त्याच्या निर्णयावर तो कशा प्रकारे विजय प्राप्त केला हे मी थोडक्यात सांगतो. दूसरा व्यक्ति है इयोब. आणि दुसरा एक मनुष्य आहे तो म्हणजे इयोब. इयोब अपने जीवन में बहुत से प्रतिकूल आया. आणि इयोबाच्या जीवनामध्ये पुष्कळ प्रकारचे प्रतिकूल आले. इतना बड़ा प्रतिकूल आया जबकि पत्नी तक उसको सलाह दिया कि आप तुम अपना भक्ति छोड़ो और मर जाओ. आणि एवढं त्याच्या जीवनामध्ये प्रतिकूल आले की त्याची स्वतःची बायको सुद्धा त्याच्या विरोधामध्ये झाली आणि त्याला अशा प्रकारचा सल्ला दिला की आता तू देवाची भक्ती सोडून दे आणि तू आता मरून जा. उन्होंने एक निर्णय लिया कि मैं अपनी भक्ति को खरी भक्ति को मैं छोड़ेगा नहीं. आणि मग योगाने निर्णय घेतला होता की माझी जी खरी भक्ती आहे ती मी कधी सोडणार नाही. उसका योग दूसरा अध्याय का 9 वचन. आणि योग त्याचा दुसरा अध्याय त्याचं 9 वचन. मैं आपको बताना चाहता हूँ, मैं जरूरत करने पर मैं वचन पढ़ाऊंगा, मैं बताते जाऊंगा. आणि मी वचन तुम्हाला सांगत जाईल आणि गरज पडल्यानंतरच वाचायला सांगेल. तो अभी यहाँ पर भी आप देखना मतलब वो अपनी भक्ति में बना रहा. आणि या ठिकाणी सुद्धा आपण पाहू शकतो इयोब आपल्या भक्तीमध्ये स्थिर राहिला. इयोब बोलता है कि अगर मेरा इस भक्ति करते हुए यदि परमेश्वर खुद भी मुझे मारना चाहेगा तो भी मैं प्रभु का ही बात जोते रहेगा. उसका 13-15. आणि इयोब स्वतः अशा प्रकारे म्हणतो देवाची भक्ती करत असताना स्वतः परमेश्वराने सुद्धा मला मारून टाकलं तरी सुद्धा मी त्याचीच भक्ती करत राहील. इयोबाचं पुस्तक त्याचा 13 अध्याय त्याचं 15 वचन. मैं प्रभु की भक्ति से मैं पीछे हटने वाला नहीं. आणि देवाच्या भक्तीपासून मी दूर जाणारा नाही. इसमें मैं इतना सावधान रहेगा जब उसका 27:4 में बोलता है मैं मेरे होठों से ऐसा कोई चल की बात तक भी नहीं बोलूंगा. इसको होठों को इसने जीता वो परम भक्त है. आणि मग तो असं म्हणतो की माझ्या ओठांनी सुद्धा मी कुठल्या प्रकारचं अनीतीच्या गोष्टी करणार नाही. इयोब 27 अध्याय त्याच्या 4 वचनामध्ये तो म्हणतो ज्याने आपल्या ओठांवर विजय प्राप्त केला तो परम भक्त आहे. क्यों ये सब किया? फ्रेंड हे सर्व का केलं? क्योंकि देखो
एक प्रकार बोलेगा तो बाइबल का सबसे पहला किताब योग का किताब है आणि बायबलचं सर्वात पहिलं पुस्तक जे आहे ते योबाचं पुस्तक आहे और योग करीब अब्राहम का समकालीन है आणि योग जो आहे तो अब्राहमाच्या काळामध्ये पिढीमध्ये राहणारा मनुष्य आहे वो व्यक्ति का ये निर्णय आप देखिए आणि त्या व्यक्तीचा हा निर्णय पहा और उन्होंने जो प्रभु के बारे में जो सुना आणि त्यांनी जे प्रभू संबंधाने ऐकलं उनको कितना बड़ा विश्वास है आणि त्यांना किती मोठा विश्वास आहे वो क्या गवाही दिया वो शब्द मैं आपको पढ़ना चाहूंगा उसका एक गवाही पर वो इतना भक्ति करने का कारण क्या है वो मैं आपको बताता हूँ आणि एवढं भक्ती करण्याचं कारण काय मी ते तुम्हाला सांगू इच्छितो वो ये 19 अध्याय का 25 से 27 वचन पढ़ना आणि योग त्याचा 19 अध्याय त्याचं 25 ते 27 वचन मुझे तो निश्चय है हाँ। कि मेरा छुड़ाने वाला जीवित है। हाँ, देखा मुझे निश्चय है यही तो बात है मतलब प्रभु का उसको अच्छा निश्चय है आणि प्रभू संबंधाने त्याला एकदम दृढ खात्री आहे आज भी उधार पाने के बाद में नए नियम की मंडली के बहुत लोगों को मेरा प्रभु यीशु मसीह जिंदा है वो निश्चय नहीं आणि आजही तारण प्राप्त झाल्यानंतर नवीन कराराच्या मंडळीच्या लोकांना या गोष्टीचा विश्वास नाही किंवा खात्री नाहीये की प्रभू यीशु ख्रिस्त जिवंत आहे आपके साथ है करके कितने लोग नीचे आमेन है बहुत लोग उस प्रकार का हरकत नहीं करता आणि पुष्कळ लोक तशा प्रकारचं जीवन नाही जगत अभी इसलिए प्रभु है कितने लोगों को विश्वास है आमेन अरे विश्वास है तो काम होगा ना काम दिखाई देगा आणि जर विश्वास आहे तर कार्य सुद्धा दिसेल प्रेज लॉर्ड Praise the Lord. अभी साल की आखिरी में अभी आज प्रभु ने ठंडी भी दूर किया आणि प्रभूने आज थंडी सुद्धा दूर केली है ना आज कोई ठंडी भी नहीं आणि आज थंडी पण नाहीये हाँ आपको आप एकदम ऐसा ठंडी में वैसा अगड़ रहा है ऐसा भी नहीं आणि थंडीमध्ये तुम्ही कुडकुडत आहे असं पण नाही प्रेज लॉर्ड Praise the Lord. तो बोलने का अर्थ क्या है भैया सांगायचं तात्पर्य काय प्रियांनो यो बोलता है योग असं म्हणतो मेरा छुड़ाने वाला जीवित है आणि मला सोडवणारा जिवंत आहे मेरा ये शरीर इस प्रकार का नाश होने के बाद में मैं अपने ही अंगों से मैं प्रभु को देखेगा आणि माझ्या शरीराचा ऱ्हास होत असताना सुद्धा मी माझ्या डोळ्याने परमेश्वराला पाहिल और किसी का आंखों से नहीं आणि अजून दुसऱ्याच्या डोळ्याने नाही मैं मेरा ही आंखों में देखा आणि मी माझ्या डोळ्यांनी परमेश्वराला पाहिल प्रेज लॉर्ड आमेन. उधार पाए वाले लोगों में कितने लोगों का अभी भी ये विश्वास है कि प्रभु के आगमन में मैं प्रभु को देखूंगा आणि तारण प्राप्त झालेल्या किती लोकांना या गोष्टीची खात्री आहे की प्रभूच्या आगमनाच्या वेळेला मी माझ्या डोळ्यांनी परमेश्वराला पाहिल तो विजयी जीवन का रहस्य क्या आणि विजय जीवनाचं रहस्य काय आहे योग का निर्णय आणि योगाचा निर्णय समझ में आया समजलं दानियल का विजयी जीवन का रहस्य क्या था आणि दानियलच्या विजय जीवनाचं रहस्य काय होतं है ना क्या था निर्णय त्याचा निर्णय समझ में आ रहा है समजत आहे ना कई लोग ऐसे बातों पर भी उल्टा बोलते हुए प्रचार करते हुए मैंने सुना इसलिए मैं आपको बोलता हूँ ऐसा नहीं प्रयोग आपको ये वचन संदेश आ रहा है आप इस पर गौर दीजिए और सच्चा निर्णय लीजिए आणि काही लोकांना मी बघितलेलं आहे या वचनाचा उलटा प्रचार करताना सुद्धा त्याच्यामुळे तुम्ही तसं नका करू तर या वचनाकडे तुम्ही एकदम नीट लक्ष लावा आणि एक योग्य निर्णय घ्या आपको विजयी जीवन के लिए निर्णय चाहिए ही चाहिए आणि एक विजय ख्रिस्ती जीवन जगण्याकरता तुम्हाला निर्णय घ्यावाच लागेल अभी एक तीसरा व्यक्ति है आणि तिसरा एक व्यक्ती वो आहे है रूथ आणि ते आहे रूथ रूथ का निर्णय देखिए आणि रूथचा निर्णय पहा रूथ का किताब उसका पहला अध्याय का 14 से 16 वचन आणि रूथ त्याचा पहिला अध्याय त्याचा 14 ते 16 वचन तब वे फिर से उठी और अर्पा ने तो अपनी सास को चूमा परंतु रूथ उससे अलग न हुई। तब उसने कहा, देख तेरी जेठानी तो अपने लोगों और अपने देवताओं के पास लौट गई है, इसलिए तू भी अपनी जेठानी के पीछे लौट जा। रूथ बोली, तू मुझसे ये विनती न कर कि मुझे त्याग या मुझे छोड़कर लौट जा, क्योंकि जिधर तू चाहे उधर मैं भी जाऊंगी और जहाँ तू टिके वहाँ मैं भी टिकूंगी। तेरे लोग मेरे लोग होंगे और तेरा परमेश्वर मेरा परमेश्वर होगा। ठीक है, यहाँ पर रूथ का क्या निर्णय था आणि या ठिकाणी रूथचा काय निर्णय होता रूथ एकदम नवमी से लिपटा रहा आणि रूथ जो आहे तो एक ती नवमीला ती चिटकून राहिली रूथ बोलता है कि मैं तुझे छोड़ नहीं सकता आणि रूथ म्हणते मी तुला सोडून जाऊ शकणार नाही तू मुझे कुछ भी सलाह दे दो आणि तू काही मला एक सजेशन दे सल्ला दे मतलब औरपा ने जो किया वो मेरे लिए कोई बड़ी बात नहीं आणि ओरपाने जे काय केलं ते माझ्याकरता मोठं नाहीये परंतु मैं तुझे छोड़ के मैं जाऊंगा आणि मी तुला सोडून जाणार नाही मैंने एक निर्णय लिया आणि मी एक निर्णय घेतला मैं तेरे साथ ही रहेगा आणि मी तुझ्या सोबत
सांगतच राहील, तेरा परमेश्वर मेरा परमेश्वर, तुझा परमेश्वर तो माझा परमेश्वर राहील, तेरे लोग मेरे लोग हैं, तुझे लोक ते माझे लोक कोई राहतील. मृत्यू के अलावा कोई भी बात हमें आपस में अलग नहीं कर सकता. हाँ। मैंने ये निर्णय लिया है. आणि मरणा व्यतिरिक्त दुसरी कुठलीही गोष्ट आपल्या दोघांना विभक्त करू शकणार नाही, हा मी निर्णय घेतलेला आहे. कितनी बड़ी बात है. किती मोठी गोष्ट आहे. ओर्पा अपनी पुरानी देवों के पास वापस गया, पुराने अवस्था में वापस गया. आणि ओर्पा जे आहे ते आपल्या जुन्या अवस्थेत जुन्या दैवतांच्या पाठीमागे गेली, लेकिन रूत नहीं गया. आणि रूत नाही गेली. रूत ने जो सच्चाई जाना उन्होंने विश्वास किया. आणि रूतने जे सत्य जाणलं त्याच्यावर विश्वास केला. इस्राएल की परमेश्वर ही सच्चा जीवित प्रभु है आणि इस्रायलाचा परमेश्वरच खरा जिवंत परमेश्वर आहे. और उसको अपनी शरणागतों को कभी नहीं छोड़ेगा. आणि ते जे त्याला शरण जातात त्यांना तो कधी सोडणार नाही. उसने विश्वास किया. आणि तिने विश्वास केला. और आपको मालूम है आणि आपल्याला ठाऊक आहे रूत का निर्णय देखिए, एक मतलब मोआबीय स्त्री होते हुए 10वां पीढ़ी तक प्रभु की उपस्थिति में आने के लिए योग्य नहीं, ऐसा रूत यीशु मसीह की पीढ़ी में आ गया. आणि मोआबी लोक जे आहेत ते 10व्या पिढीपर्यंत प्रभूच्या उपस्थितीमध्ये येऊ शकत नव्हते. अशा त्या मोआबीच्या पिढीमध्ये जन्मलेल्या रूतला प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्मावळीमध्ये मोजण्यात आलं. ये कोई हल्की बात है क्या? आणि काही साधारण गोष्ट आहे का प्रियांनो? आपका निर्णय क्या है? आणि प्रियांनो तुमचा निर्णय काय आहे? अब आज मसीह जीवन में एक हरा हुआ अवस्था है, तो आप अपनी जीवन में निर्णय लेने में और उस निर्णय में बना रहने में विश्वास योग्य नहीं, इसलिए आप हारता है. आणि तुम्ही ख्रिस्ती जीवनामध्ये पराजित का होता? कारण का प्रभूच्या उपस्थितीमध्ये तुम्ही निर्णय घेण्याकरता योग्य राहत नाही, किंवा घेतलेले निर्णय पूर्ण करण्याकरता तुम्ही योग्य राहत नाही, म्हणूनच ख्रिस्ती जीवनामध्ये तुम्ही पराजित होता. और एक 4वां व्यक्ति के बारे में आपको बताओ. अजून एक 4थ्या व्यक्ती संबंधाने मी सांगू, वो है मूसा. आणि तो आहे मोशे. मूसा के जीवन में एक बहुत बड़ा चुनौती का समय आया. आणि मोशेच्या जीवनामध्ये खूप मोठी एक निवड करण्याची वेळ आली. उन्होंने क्या किया? आणि त्याने काय केलं? उन्होंने दुनिया के सुखों के पीछे नहीं भागा. आणि जगाच्या सुखविलासाच्या पाठीमागे तो गेला नाही. उन्होंने एक अच्छा निर्णय लिया. आणि त्याने एक चांगला निर्णय घेतला. कुछ भी हो, मैं प्रभु के लोगों के लिए प्रभु के साथ रहूंगा और प्रभु के लोगों के साथ रहूंगा. आणि मी प्रभू सोबत आणि प्रभूच्या लोकांसोबत राहील. इसलिए उनको कितना तकलीफ बढ़ाना पड़ा. आणि म्हणून त्याला किती त्रास सहन करावा लागला. लेकिन आपको मालूम है, इसलिए मूसा एक बड़ा महान व्यक्ति गिरा गया. आणि म्हणूनच मोशे जो आहे तो एक थोर व्यक्ती म्हणून मोजण्यात आला. इब्रानियों का 11 अध्याय का 24 से 26 तक वचनों में हम देखता है. इब्रिकराचं पत्र त्याचा 11 अध्याय त्याच्या 24 ते 26 वचनामध्ये आपण पाहू शकतो. विश्वास से मूसा ने सयाना होकर फिरौन की बेटी का पुत्र कहलाने से इनकार किया, इसलिए कि उसे पाप में थोड़े दिन के सुख भोगने से परमेश्वर के लोगों के साथ दुख भोगना अधिक उत्तम लगा. उसे मसीह के कारण निंदित होने को मिस्र के भंडार से बड़ा धन समझा, क्योंकि उसकी आंखें फल पाने की ओर लगी थी. देखिए प्रियो, हमारे जीवन में प्रभु में मुलाकात पाने के बाद में आज भी बहुत से लोगों का हृदय दृष्टि खुला नहीं. आणि प्रभूमध्ये पाचार प्राप्त झाल्यानंतर आजही पुष्कळ लोकांची हृदयदृष्टी जी आहे ती उघडलेली नाही. प्रभु में आने के बाद में अभी भी दुनियादारी में घूमते रहता. आणि प्रभूमध्ये आल्यानंतर अजूनही जगाच्या गोष्टीमध्ये मी फिरत असतो. उनका उसको मिला हुआ बुलाहट का बारे में, बुलाने वालों के बारे में, बुलाने वालों के उद्देश्य के बारे में उन्होंने नहीं जाना. आणि त्यांना ज्याने बोलवलेलं आहे त्याच्या उद्देश संबंधाने त्यांनी नाही जाणलं. तो बहुत जरूरी बात है. खूप महत्वाची गोष्ट आहे. हमें जानना है, आपण जाणायचं है ना. मूसा एक विजयी जीवन बिताया. आणि मोशेने एक विजयी जीवन जगला. कारण क्या है? त्याचं कारण काय? उसका निर्णय, त्याचा निर्णय है ना. अपने जीवन में प्रियो निर्णय लेना ये जरूरी बात है. आणि आपण आपल्या जीवनामध्ये निर्णय घेणं गरजेचं आहे. और 2 व्यक्तियों के बारे में इकट्ठा दिखाता हूँ. आणि अजून 2 व्यक्ती संबंधाने एकत्र सांगतो. वो है योशुआ और कालेब. आणि ते म्हणजे योशुआ आणि कालेब. है ना. जब गणना का किताब उसका 14 अध्याय का 6 से 9 तक वचनों में, गणना 14 अध्याय 6 ते 9 वचनामध्ये हम देखते हैं कि सारे इस्राएल की गोत्रों से एक लोग चुन करके वायदा का देश देखने के लिए गया था. आणि संबंध इस्रायलाच्या गोत्रामधून एक व्यक्ती निवडून इस्रायल देश पाहण्याकरता ते गेले होते. वो लोग वापस आया. आणि ज्या वेळेला ते परत आले, उनमें से 10 लोगों ने बहुत दुख का खबर बताया. आणि त्यांच्यापैकी 10 लोकांनी खूप दुखाची बातमी सांगितली. अगर हम उधर जाएगा तो वो लोग हमको पकड़ कर खाएगा. आणि जर आपण तिथे गेलो तर ते आपल्याला पकडून खाऊन क्योंकि टाकतील. वो बहुत अच्छा देश है, देश वाला अच्छा है, लेकिन लोग बहुत मतलब बड़े बड़े दानव लोग हैं. आणि तो देश चांगला आहे, पण त्या ठिकाणी खूप
दानव लोक आहेत. लेकिन मोशे और यहोशू ने क्या बोला? आणि मोशे आणि यहोशूने काय म्हटलं? हम वो देश को पकड़ेगा आणि त्या देशवर आपण विजय प्राप्त करू, क्योंकि प्रभु हमारे साथ है. कारण परमेश्वर आपल्या सोबत आहे. प्रभु का दिया हुआ वचन में उन लोग बना रहने के लिए निर्णय लिया. आणि प्रभूने दिलेल्या वचनामध्ये स्थिर राहण्याकरता प्रभू त्यांनी निर्णय घेतला. उन्होंने प्रतिकूल को नहीं, प्रभु को देख करके उन्होंने अपना विचार घोषणा किया. आणि त्यांनी समोर असणारे जे प्रतिकूल आहे ते पाहून नाही, तर प्रभूच्या वचनाच्या आधारावर त्यांनी आपला निर्णय घेतला आणि त्याची घोषणा केली. इसलिए क्या हुआ? म्हणून काय झालं? वो लोग विजयी हुआ आणि ते विजयी झाले. वही दोनों ही 20 साल से ऊपर वाला वायदा के देश में जा पाया, जो इसराइल के लोगों में इसराइल की गुलामी से निकला था उसमें से. आणि इस्रायल लोक जे मिस्र देशाच्या गुलामगिरीमधून निघालेले होते त्याच्यापैकी 20 वर्ष आणि त्याच्या वरच्या वयाचे जे होते त्याच्यापैकी फक्त यहोशू आणि कालेबच इस्रायल देशामध्ये प्रवेश करू शकले. 20 साल से ऊपर का लोग योद्धा लोग कितना था? आणि 20 वर्षापेक्षा जास्त जे योद्धा लोक होते ते किती होते? 6,03,550 लोग था. आणि 6,03,550 लोक होते. सर्वे 2 लोग आणि त्याच्यापैकी फक्त हे दोघं, बाकी सब हमारे स्थल में गया. आणि सर्व त्या रणभूमीमध्ये जंगलामध्ये मरून गेले. ये लोग दोनों क्यों गया? आणि हे दोघंच का फक्त त्या वचनदत्त देशामध्ये प्रवेश करू शकले? उनका निर्णय, त्यांचा निर्णय. अब गणना किताब उसका 26 अध्याय का 65 वचन पढ़ेगी. गणना त्याचा 26 अध्याय त्याचं 65 वचन वाचा. यहोवा ने उनके विषय कहा था, हाँ। वे निश्चय जंगल में मर जाएंगे. हाँ। इसलिए यपुन्ने के पुत्र कालेब हाँ। और नून के पुत्र यहोशू को छोड़ हाँ। उनमें से एक भी पुरुष नहीं बचा. उसके साथ उसका 32 अध्याय का 11-12. गणना 32 अध्याय 11 आणि 12 वचन. निसंदेह जो मनुष्य मिस्र से निकल आए उनमें से जितने 20 वर्ष के या उससे अधिक आयु के हैं, हाँ। वे उस देश को देखने न पाएंगे हाँ। जिनके देने की शपथ मैंने अब्राहम, इसहाक और याकूब से खाई है, हाँ। क्योंकि ये मेरे पीछे पूरी रीति से नहीं हो लिए. देखा, उन लोग मेरे पीछे पूरे नहीं हो लिया, परंतु यहोशू और कालेब पूरी रीति में पीछे हो लिया. आणि ते इस्रायल लोक संपूर्ण मनाने किंवा संपूर्ण अंतकरणाने मला अनुसरले नाही, पण यहोशू आणि कालेब जे आहे ते संपूर्ण अंतकरणाने मला अनुसरले. आज हम प्रभु के पीछे कैसे चलते हैं? आज आपण प्रभूच्या पाठीमागे कसं चालतो? संपूर्ण रीति में प्रभु के पीछे है क्या? आणि संपूर्ण अंतकरणाने प्रभूला अनुसरतो का? ऐसे एक निर्णय हमारा है क्या? अशा प्रकारचा एक निर्णय आपला आहे का? कुछ भी होने दे, मैं पूर्ण रूप में यीशु मसीह मुझे दिया हुआ उस मार्ग में, उस राह पर मैं चलूंगा, ऐसा निर्णय अपना है क्या? आणि माझ्या जीवनामध्ये किती उतार चढाव आले तरी सुद्धा परमेश्वराने नियुक्त केलेला जो मार्ग आहे त्याच मार्गावर मी चालेल, अशा प्रकारचा एक निर्णय आपला आहे का? आज भी हम वास्तव में किसकी सेवा करता? आजही खरोखर आपण कोणाची सेवा करतो? यहोशू अपना मुकाबा में बोलता है, यहोशू 24 का 15 वचन के आखिरी में, आणि यहोशू त्याच्या 24 अध्याय त्याच्या 15 वचनामध्ये अशा प्रकारे यहोशू म्हणतो, मैं और मेरा घराना यहोवा का सेवा करेगा. आणि मी आणि माझं घराणं तर परमेश्वराची सेवा करेल. तुम लोग चाहे किसका भी मानव सेवा करो, आणि तुम्ही कुणाचीही सेवा करा, परंतु मैं और मेरा घराना यहोवा का सेवा करेगा. आणि मी आणि माझं घराणं तर परमेश्वराची सेवा करेल. एक बड़ा निर्णय है आणि एक मोठा निर्णय आहे. कितना अच्छी बात है आणि किती चांगली गोष्ट आहे. और निर्णय उसको विजय प्रदान किया आणि त्या निर्णयाने त्यांना विजय दिला. और आपको मालूम है बाइबल में प्रभु के साथ चला हुआ 2 लोग हैं. आणि अजून आपण पाहतो बायबलमध्ये की प्रभू सोबत चाललेले 2 लोक. कौन कौन है? आणि ते कोण आहेत? हनोक और नोहा. वेरी गुड. कम से कम आप लोग आवाज नहीं आया, इधर आवाज आया, अच्छा हो गया. हनोक और नोहा. हनोक आणि नोहा. बहुत बड़ी बात है. आणि खूप मोठी गोष्ट आहे. वे लोग प्रभु के साथ क्यों चला? आणि ते लोक प्रभू सोबत का चालले? क्योंकि उसकी उस समय की परिस्थिति क्या था? आणि त्यावेळेची परिस्थिती काय होती? है ना, उसका 6 अध्याय का उत्पत्ति 6 अध्याय का 11-12 वचन. उत्पत्ती 6 अध्याय 11-12 वचन. उस समय पृथ्वी परमेश्वर से दृष्टि से बिगड़ गई थी और उपद्रव से भर गई थी. और परमेश्वर ने पृथ्वी पर जो दृष्टि की तो क्या देखा कि वह बिगड़ी हुई है, क्योंकि सब प्राणियों ने पृथ्वी पर अपना अपना चाल चलन बिगाड़ लिया था. देखिए, सब लोगों ने बिगाड़ दिया. आणि सगळ्या लोकांनी आपली वर्तणूक ती आहे खराब केलेली होती. हनोक के समय में हनोक बोला, ये दुनिया के लोगों के जैसा मैं नहीं जीऊंगा, मैं प्रभु के साथ चलूंगा. आणि हनोक आपल्या काळामध्ये असं म्हटलं, जगाचे लोक ज्याप्रमाणे जीवन जगतात मी तसा नाही जगणार, तर मी परमेश्वरासोबत जीवन जगेन. नोहा के समय में नोहा ने बोला, मैं उनकी जैसा नहीं जीऊंगा, मैं प्रभु के साथ चलूंगा. आणि नोहाच्या काळामध्ये सुद्धा नोहा असं म्हटलं, त्यांच्या समान मी जीवन जगणार नाही, तर मी परमेश्वरासोबत चालेल. उनका निर्णय
त्यांचा निर्णय, उन्हें विजय दिया, त्यांना विजय दिला. प्रेज लॉर्ड. Praise the Lord. बात समझ में आया? लक्षात आलं का? प्रेज लॉर्ड. Praise the Lord. प्रियो, हमें विजय जीवन बिताने के लिए क्या चाहिए? फ्रेंड, एक विजय जीवन जगण्याकरता आपल्याला काय पाहिजे? हमें निर्णय चाहिए. आपल्याला निर्णय पाहिजे. और एक व्यक्ति के बारे में आपको बताऊं, अजून एक मनुष्य ज्याच्या संबंधाने मी सांगू, वो एलिया के पीछे चला हुआ एलिशा है. आणि एलियाच्या पाठीमागं चाललेला एलिशा आहे. एलिशा ने 3 बार बोला तू इधर ही रहो, इधर ही रहो, इधर ही रहो, लेकिन वो रहने के लिए तैयार नहीं. एलियाने एलिशाला 3 वेळा सांगितलं की तू इथेच राहा, इथेच राहा, इथेच राहा, पण एलिशा थांबला नाही. है ना? दूसरी राजा, उसका दूसरा अध्याय का दूसरा वचन, दुसरे राजे त्याचा दुसरा अध्याय, त्याचं दुसरं वचन, उसके 4 वचन, त्याचं 4 वचन उसके 6 वचन. आणि त्याचं 6 वचन. ये सब वचन आप लोगों को मालूम है, वचन जाकर के घर में पढ़ना. आणि सगळी वचनं तुम्हाला ठाऊक आहे, घरी जाऊन ती वचनं वाचा. ये 3 बार एलिशा ने बोला तू इधर ही रहो. आणि एलिया ने एलिशा से बोला, आणि 3 वेळा एलिशाला म्हटला की तू इथेच थांब, लेकिन वो नहीं रहा. आणि तो नाही राहिला. आखिर उसका वचन पढ़ना, उसका 9-10 वचन, दूसरा अध्याय का 9-10. आणि दुसरे राजे त्याचा दुसरा अध्याय 9 आणि 10 वचन वाचा. पहुंचने पर हाँ. एलिया ने एलिशा से कहा, हाँ. इससे पहले कि मैं तेरे पास से उठा लिया जाऊं, हाँ. जो कुछ तू चाहे हाँ. कि मैं तेरे लिए करूं, हाँ. वह मांग. हाँ. एलिशा ने कहा, हाँ. तुझ में जो आत्मा है हाँ. उसका दूना भाग मुझे मिल जाए. हाँ. एलिया ने कहा, हाँ. तूने कठिन बात मांगी है, हाँ. तो भी यदि तू मुझे उठा लेने जाने के बाद हाँ. देखने पाए हाँ. तो तेरे लिए ऐसा ही होगा, हाँ. नहीं तो न होगा. ठीक है. एक बहुत बड़ी बात यहाँ पर मैंने एलिया से एलिशा ने पूछा. आणि खूप मोठी गोष्ट जी आहे ती एलिशाने एलियाकडे मागितली. क्या मांगा? ती काय मागितली? जो तुझ में है उसका दुगना आत्मा मुझे चाहिए. आणि तुझ्यामध्ये असणारं जे आत्म्याचं सामर्थ्य आहे त्याचं दुप्पट सामर्थ्य मला पाहिजे. अब मालूम है पुराना नियम में दुगना भाग किसको मिलता? आणि जुन्या करारामध्ये दुप्पट वाटा कोणाला भेटायचा? पहलौठा. आणि जो प्रथम मुलगा आहे वो बोलता है कि मैं तेरा पहलौठा होना चाहता हूँ. आणि तुझा मी पहिला मुलगा होऊ इच्छितो. पहलौठा है तो फिर अवकाश मेरा है. आणि जर मी पहिला आहे तर मग ते सर्व काही वारस माझा आहे. इसका मतलब याचा अर्थ जो सेवा तूने किया वो सेवा उससे भी बढ़कर मैं करना चाहता हूँ. आणि जी सेवा तू केली त्याच्याही पेक्षा उत्तम अशी सेवा मला करायची आहे. उसका निर्णय कैसा, मतलब उसका आशा कैसा है? आणि त्याची अपेक्षा कशी आहे? प्रभु का महिमा. आणि देवाचा गौरव. इसलिए वो मतलब उनका निर्णय उसमें वो विजय हुआ है कि नहीं? आणि त्याच्या निर्णयामध्ये तो विजय झाला का नाही? विजय हुआ. विजय झाला. Praise the Lord. Praise the Lord. प्रियो, जो आप प्रभु की महिमा के लिए जो भी निर्णय लेगा प्रभु जरूर विजय देगा. आणि प्रभूच्या गौरवाकरता तुम्ही जो काही निर्णय घ्याल निश्चितच प्रभू तुम्हाला विजय देईल. Praise the Lord. एक 8वां व्यक्ति के बारे में बोलता हूँ. आणि एका 8व्या व्यक्ती संबंधाने सांगतो. वो है नया नियम में पौलुस. आणि तो आहे नवीन करारामध्ये पौल. प्रियो, एकदम प्रभु के कदमों पर कदम मिलाकर चला हुआ महान व्यक्ति. आणि एकदम प्रभूच्या पावलावर पाऊल ठेवून चालणारा महान व्यक्ती. इतना बड़ा आदर्श का पुरुष. आणि एवढा आदर्शाचा पुरुष. ये इतना विजय जीवन बिताने का कारण क्या है? आणि तो एवढा विजय जीवन जगण्याचं कारण काय आहे? उसका निर्णय है. त्याचा निर्णय आहे. उसका निर्णय निर्णय आहे. उसका निर्णय क्या था? आणि त्याचा निर्णय काय होता? प्रेरितों का उसका 21 अध्याय का 13 वचन. आणि प्रेषित त्याचा 21 अध्याय त्याचं 13 वचन. परंतु पौलुस ने उत्तर दिया, तुम क्या करते हो कि रो रो कर मेरा दिल तोड़ते हो? मैं तो प्रभु यीशु के नाम के लिए यरूशलेम में न केवल बांधे जाने के लिए वरन मरने के लिए भी तैयार हूँ. देखिए पौलुस का निर्णय क्या है? आणि पौलाचा निर्णय काय आहे? मैं प्रभु के लिए मरने के लिए तैयार हूँ. आणि प्रभू करता मी मरायला तयार आहे. Praise the Lord. Praise the Lord. कितने लोगों का निर्णय? आणि किती लोकांचा हा निर्णय आहे? आप लोग सुना है की नाही? आणि तुम्ही प्रश्न ऐकला का नाही? किती लोकांचा हा निर्णय की प्रभू करता मी मरायला पण तयार आहे? हालेलुया. किती लोकांचा हा निर्णय आहे की जर प्रभू करता मी मरायला सुद्धा तयार आहे? प्रियो, शिक्षक का इतना अच्छा शिक्षण पाने के बाद आप लोग अभी भी उत्तर देने के लिए तैयार नहीं. आणि शिष्यत्वाचं एवढं चांगल्या प्रकारचं शिक्षण प्राप्त झाल्यानंतरही तुम्ही उत्तर द्यायला तयार नाही. सच्चे बोला. आणि खरंच तुम्ही बोलले क्योंकि तैयार नहीं. कारण तुम्ही खरंच तयार नाही. तैयार लोग ही बोलेगा नहीं. आणि जे तयार आहेत तेच सांगतील ना. तैयार नहीं होते हुए ऐसा झूठ मूठ के लिए बोलेगा तो प्रभु का दास खुश हो जाएगा, लेकिन प्रभु नाराज हो जाएगा. आणि मग तयार नसताना सुद्धा तुम्ही असं खोटं नाटक उत्तर दिलं तर कदाचित प्रभूचा दास खुश होऊन जाईल पण प्रभू नाराज होईल. अभी समजा. आता समजलं.
प्रियो, विजयी जीवन बिताने के लिए पक्का निर्णय चाहिए आणि एक विजय ख्रिस्ती जीवन जगण्याकरता एकदम दृढ असा निर्णय असायला पाहिजे. मसीह जीवन में एक सच्चा शिष्यत्व में प्रभु ने जब बताया, लूका 14:27 आणि लोक त्याचा 14 अध्याय त्याच्या 27 वचनामध्ये एक खरं शिष्यत्वाचं जीवन कशा प्रकारे राहायला पाहिजे. जो कोई अपना क्रूस न उठाए हाँ। और मेरे पीछे न आए, हाँ। वह भी मेरा चेला नहीं हो सकता. अपना प्राण को इन करने के बाद ओके. तो यहाँ हमारे प्रभु को वचन कहता है कि क्रूस उड़ाना. आणि या ठिकाणी प्रभूचं वचन सांगतं की आपण आपला वधस्तंभ उचलायचा. क्रूस उड़ाने का अर्थ 26 में आखिरी में पढ़ना उसको. वरन अपने प्राण को भी अप्रिय न जाने, हाँ। तो वह मेरा चेला नहीं हो सकता. मतलब अपनी प्राण को अप्रिय जानना. आणि आपण आपल्या जीवाला अप्रिय जाणणं बहुत बड़ी बात है. आणि खूप मोठी गोष्ट आहे. आज भी बहुत लोग सच्चा चेहरा बनकर जीने के लिए तैयार नहीं. आज एक लोक खरं शिष्य होणं जीवन जगण्याकरता तयार नाही. तो एक विजय मसीह जीवन कभी नहीं बिता सके. आणि एक विजय ख्रिस्ती जीवन कधी जगू शकणार नाही. अगर आप बोलते हैं कि नहीं, मैं मेरा प्राण को बचाते हुए मैं प्रभु की भक्ति कर सकता है, प्रभु का चेहरा बन सकता है बोलेगा, तो आप प्रभु का वचन के खिलाफ बोलता है. आणि मी माझा जीव वाचून सुद्धा मी प्रभूची भक्ती करू शकतो असा जर तुमचा निर्णय आहे, विचार आहे, तर मी तुम्ही प्रभूची जी भक्ती आहे त्याच्या निर्णय जो आहे त्याच्या विरोधामध्ये तुम्ही विचार करता. आप विजय क्यों नहीं पाता? आणि तुम्हाला विजय का नाही मिळत? आपका निर्णय सही नहीं. तुमचा निर्णय चुकीचा आहे. निर्णय सही. निर्णय चुकीचा आहे. हमारे पौलुस कहता है, आणि या ठिकाणी पौल असं म्हणतो, मैं मेरे प्राण को भी उंडेलने के लिए मैं तैयार हूं. आणि मी माझ्या जीवाची पर्वा नाही करत, माझा जीव सुद्धा देण्याकरता मी तयार आहे. उसी प्रेरितों 20:24 में बोलता है कि मैं मेरा प्राण को प्रिय नहीं जानता. आणि प्रेषित त्याचा 20 अध्याय त्याच्या 24 वचनामध्ये प्रेषित पौलाच्या प्रकारे म्हणतो की मी माझ्या जीवाची पर्वा करत नाही. बहुत बड़ी बात है. आणि खूप मोठी गोष्ट आहे. भैया, हमारे जीवन में हमारा निर्णय क्या? आणि प्रेम आपल्या जीवनामध्ये आपला निर्णय काय आहे? फिलिपियो 1:21 में वो बोलता है कि मेरे लिए जीना मसीह, मरना लाभ है. आणि फिलिपकराचं पत्र त्याचा पहिला अध्याय त्याच्या 21 वचनामध्ये प्रेषित पौल असं म्हणतो की माझ्याकरता जगणे ख्रिस्त आणि मरणे लाभ आहे. मैं जीऊंगा तो प्रभु के लिए जीऊंगा. आणि मी जगेल तर ख्रिस्ता करता जगेल. मरूंगा तो मैं प्रभु के लिए मरूंगा. मरेल तर ख्रिस्ता करता मरेल. इसलिए मेरे लिए मृत्यु मेरे लिए लाभ है. आणि म्हणून मरण माझ्याकरता फायद्याचा आहे. उसका निर्णय है प्रिय. आणि हा त्याचा निर्णय प्रियांनो. दूसरा कुरिन्थी 5:8 में वो कहता है, आणि दुसरे करंथीकराचं पत्र 5 अध्याय त्याच्या 8 वचनामध्ये असं म्हणतो, मैं शरीर में हूँ, शरीर छोड़कर हूँ, मैं परंतु हमेशा हमेशा मैं मेरा प्रभु को प्रसन्न करते रहेगा. आणि मी शरीरामध्ये असो किंवा शरीर सोडून असो, मी नेहमी नेहमी माझ्या प्रभूला प्रसन्न करत राहील. ये बहुत बड़ी बात है. आणि ही खूप मोठी गोष्ट मैं आहे. आपको कहना चाहता हूँ, तुम्हाला सांगू इच्छितो, आज हमारे जीवन में हमारा निर्णय क्या? आज आपल्या जीवनामध्ये आपला निर्णय काय आहे? अगर एक विजयी जीवन बिताने के लिए आप चाहते हो आणि एक विजय ख्रिस्ती जीवन जगण्याची तुमची इच्छा आहे और हम अपने प्राण को प्रिय जानते हो, आणि तुम्ही आपल्या जीवाची पर्वा करता तर आप विजयी जीवन नहीं बिता सकते. आणि एक विजय जीवन तुम्ही जगू शकणार मसीह नाही. में आने के बाद आणि ख्रिस्तामध्ये आल्यानंतर अपने प्राण को भी अप्रिय जानना, आपण आपल्या जीवाचीही पर्वा करायची नाही. तभी विजयी जीवन हो. आणि त्याच वेळेला आपण एक विजय जीवन जगू तो अपन शकतो. विजयी जीवन कैसे मतलब निभा सकता है, वही बात देख रहे हैं. आणि एक विजय ख्रिस्ती जीवन आपण कशा प्रकारे जगू शकतो तीच गोष्ट आपण पाहत आहोत. और हम विजयी जीवन बिताने के लिए वचन के आधार में हमें निर्णय लेना चाहिए. आणि विजय ख्रिस्ती जीवन जगण्याकरता वचनाच्या आधारे आपण निर्णय घ्यायला पाहिजे. हम अपनी इच्छा पूरा करने के लिए निर्णय लेने से कोई फायदा नहीं. आपण आपली इच्छा पूर्ण करण्याकरता निर्णय घेऊन उपयोग नाही. ध्यान देना, लक्ष द्या. जब पहला शामिल दूसरा अध्याय का 30 वचन की भी पाठ में प्रभु कहता है, पहिलं शमूएल त्याचा दुसरा अध्याय त्याच्या 30 वचनाच्या शेवटल्या भागात, जो मेरी आदर करेगा मैं उसका आदर करेगा. आणि जो माझा आदर करेल त्याचा मी आदर करेल. प्रियो, आज मैं प्रभु के आदर करता है क्या? आणि प्रेम आज मी प्रभूचा आदर करतो का? प्रभु का आदर करने का मतलब प्रभु जो बताता है वो मानना. आणि प्रभूचा आदर करणं म्हणजे प्रभू जे आपल्याला आज्ञा पितो ते पालन करणं. प्रभु ने हमको इस दुनिया से बुला कर किया आणि प्रभूने आपल्याला या जगापासून बोलून वेगळं केलं. और प्रभु ने हमें एक आदर्श देकर गया. आणि प्रभू आपल्याला एक आदर्श देऊन गेला. हमें उस चिन्हों पर चलना है. आणि त्याच्या पदचिन्हावर आपल्याला चालायचं यदि आहे. हम उस पर नहीं चलता आणि जर आपण त्याच्यावर चालत नाही तो हम प्रभु को आदर नहीं करते. आणि आपण प्रभूचा आदर करत नाही. पहला पत्रोस दूसरा अध्याय का 21 वचन में हम पढ़ता है, पहिले पेत्र दुसरा अध्याय त्याच्या 21 वचनामध्ये आपण पाहतो. हम एक आदर्श देकर गए. आणि तो आपल्याला एक आदर्श देऊन गेलाय. हमारा आदर्श कौन है? आणि आपला आदर्श कोण आहे? हमारा आदर्श प्रभु यीशु मसीह आणि है. आपला आदर्श प्रभू येशू ख्रिस्त आहे. तो यीशु मसीह में मैं विश्वास करता हूँ कहता है, आणि मी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास करतो आपण असं म्हणतो. और जो मसीह को नहीं जीता या मसीह की चाल नहीं चलता वो झूठ बोलता है. आणि ख्रिस्ताला आपण अनुसरत नाही तर मग आपण खोटं बोलतो. पहले योहन्ना 2:6 में लिखा है, पहिलं योहान दुसरा अध्याय 6 वचनामध्ये असं म्हटलेलं जो आहे, कहता है मैं
प्रभु में विश्वास करता हूँ, आणि जो कोणी असं म्हणतो मी प्रभूवर विश्वास करतो, उसको चाहिए जैसा मसीह चला वैसे चले। आणि त्याला असं पाहिजे की जसा ख्रिस्त चालला तसं त्याने चालावं। हमारे जीवन में हमें मसीह की चाल चलना चाहिए, आणि आपण आपल्या जीवनामध्ये ख्रिस्ताची चाल चालायची। कोई भी प्रभु दिक्कत की बात हमको नहीं कहा, आणि कुठलंही कठीण काम प्रभुने आपल्याला नाही सांगितलं। हमें हमारा चाल चलन में मसीह की चाल चलना है, आणि आपण जसं चालतो जसा ख्रिस्त चालला तसं चालायचंय। और हमारा काम कैसे होना चाहिए? आपलं काम कसं राहायला पाहिजे? पड़ोसियों के पत्री उसका 3 अध्याय का 22 से 24 पढ़िए। गलसीकराचा पत्र त्याचा 3 अध्याय त्याचं 22 ते 24 वचन। हे सेवकों, जो शरीर के अनुसार तुम्हारे स्वामी है, सब बातों में उनकी आज्ञा का पालन करो, मनुष्य को प्रसन्न करने वालों के समान दिखाने के लिए नहीं, परंतु मन की सीधाई और परमेश्वर के भय से जो कुछ तुम करते हो तन मन से करो, यह समझकर कि मनुष्य के लिए नहीं परंतु प्रभु के लिए करते हो, प्रभु के लिए करते हो, क्योंकि तुम जानते हो कि तुम्हें इसके बदले प्रभु से मिरास मिलेगी। तुम प्रभु मसीह की सेवा करते हो। देखा, बहुत बड़ी बात है प्रियो। हमारे जीवन में हमारा काम कैसे होना चाहिए, सुंदर रीति में यहाँ पर प्रेषित पौलुस वर्णन करके देता है। आणि आपल्या जीवनामध्ये आपलं काम कशा प्रकारे राहिला पाहिजे खूप सुंदर रीतीने या ठिकाणी प्रेषित पौल वर्णन करून देत आहे। हमारा चाल कैसे होना चाहिए, आणि आपण कसं चालायला पाहिजे, हमारा काम कैसे होना चाहिए, आपलं काम कसं राहिला पाहिजे, हमारी बात कैसे होनी चाहिए, आपलं बोलणं कसं राहिला पाहिजे। 4 अध्याय का 29 वचन में, आणि फिसकराचं पत्र त्याचा 4 अध्याय आणि त्याच्या 29 वचनामध्ये हमें सुनने वालों को अनुग्रह मिलना चाहिए, आणि जे आपलं ऐकतात त्यांच्यावर कृपा व्हायला पाहिजे। कैसे होना चाहिए, आणि कसं राहायला पाहिजे, हमें सुनने वालों को अनुग्रह मिलना चाहिए। आणि जे आपलं ऐकतात त्यांच्यावर कृपा झाली पाहिजे। अनुग्रह मिलने का अर्थ, आणि कृपा मिळणं याचा अर्थ यीशु मसीह में, आणि येशू ख्रिस्त मिळणं। क्योंकि यीशु मसीह कौन है, आणि येशू ख्रिस्त कोण आहे, यीशु मसीह अनुग्रह, आणि येशू ख्रिस्त कृपा आहे। Praise the Lord. Praise the Lord. बहुत बड़ी बात है। आणि खूप मोठी गोष्ट हमारा आहे। बात कैसे होना चाहिए, आपलं बोलणं कसं राहायला पाहिजे, दुनिया के लोगों के जैसा बात नहीं करना। आणि जगाचे लोक ज्याप्रमाणे बोलतात त्याप्रमाणे नाही बोलायचं। हमें सुनने वालों को मसीह मिल पाए, आणि जे आपल्याला ऐकतात त्यांना ख्रिस्त भेटावा। और हमारा वस्त्रधारण कैसे होना चाहिए, आणि आपली वस्त्र धारणा कशी राहायला पाहिजे, योग्य रीति, आणि एकदम योग्य रीतीने। 1 तिमोथी 2 अध्याय का 9 वचन, 1 तिमोथेला पत्र त्याचा 2 अध्याय त्याचं 9 वचन। है ना। हमें वैसे स्त्रियां भी संकोच और संयम के साथ सुहावने वस्त्रों से अपने आप को संवारे। बस माना सुहावने वस्त्र बोलेगा तो योग्य रीति का वस्त्र, आणि योग्य रीतीचे कपडे आपण धारण करायचे। हम कभी भी मतलब आज आपको मालूम है कई लोग कुछ मतलब फिल्म एक्ट्रेस को देख करके या कोई मॉडल को देख करके अपना वस्त्र बदलता है, ऐसा नहीं होना चाहिए। आणि मग काही लोक एखाद्या हिरोईनला बघून किंवा एखाद्या फॉरेनर लेडीजला बघून आपले कपडे परिधान करण्याची जी स्टाईल आहे ती चेंज करतात, तसं नाही राहिलं पाहिजे। प्रभु के लोगों के योग्य वस्त्र धारण होना, आणि प्रभूच्या लोकांना साजेसे असे कपडे आपण परिधान करायचे। और हम भोजन कैसे करना चाहिए, भोजन, आणि आपण जेवण कसं करायचंय, है ना। 1 कोरिन्थियों अध्याय के 31 वचन में लिखा है कि तुम खाओ पियो कुछ भी करो, प्रभु का महिमा के लिए सब करना। आणि 1 कोरिन्थियराचं पत्र त्याचा 10 अध्याय त्याच्या 31 वचनामध्ये लिहिलं, तुम्ही खा प्या जे काय कराल ते सर्व प्रभूच्या गौरवाकरता करा। प्रभु के लोगों को पवित्र जीवन कैसे मिलना चाहिए, आणि प्रभूच्या लोकांनी पवित्र जीवन कसं जगायला पाहिजे। 1 कोरिन्थियों उसका 6 अध्याय का 19-20 वचन, 1 कोरिन्थियराचं पत्र त्याचा 6 अध्याय त्याचे 19 आणि 20 वचन। प्रभु मेरे साथ है, आणि प्रभू माझ्या सोबत आहे, प्रभु की आत्मा मुझ में रहता आणि है, प्रभूचा आत्मा माझ्यामध्ये राहतो, मेरे शरीर प्रभु का मंदिर है, आणि माझं शरीर जे आहे ते देवाचं मंदिर आहे। इसलिए मेरे शरीर के द्वारा हमेशा प्रभु का महिमा आणि करूंगा। म्हणूनच मी माझ्या या शरीराच्या द्वारे प्रभूचा गौरव करेल। बहुत बड़ी बात है ना। आणि खूप मोठी गोष्ट आहे ना। तभी एक सच्चा पवित्र जीवन देगा, आणि त्याच वेळेला खरं एक पवित्र जीवन राहील, है ना। क्योंकि हमें बुलाने वाला 1 पत्रोस 1 अध्याय का 15-16 वचन, 1 पेत्र त्याचा 1 अध्याय त्याचा 15 आणि 16 वचन। हमें बुलाने वाला पवित्र है, इसलिए हमें हर चाल चलन में पवित्र बनना है। आणि आपल्याला बोलवणारा जो आहे तो पवित्र आहे, म्हणून आपल्या प्रत्येक वागणुकीमध्ये आपण पवित्र राहायचंय। बोलने का अर्थ क्या है, सांगायचं तात्पर्य काय, हमारे जिंदगी का टोटल मकसद प्रभु का महिमा होना चाहिए। आपल्या जीवनाचा संपूर्ण उद्देश जो आहे तो प्रभूचा गौरव राहिला पाहिजे। अगर ऐसा है, ऐसा हमारे दिल की भूख प्यास है तो प्रभु को हम आदर करता है और प्रभु हमारा भी आदर करेगा। आणि आपल्या जीवनाची ही ताणभूक आहे तर निश्चितच प्रभू आपला आदर करेल। प्रेज लॉर्ड। इसलिए म्हणून अपने आप को पार करो, आणि म्हणून आपण स्वतःला पार करा। आज प्रभु मेरे बारे में क्या गवाही देता है, आज प्रभू माझ्या संबंधाने काय साक्ष देतो। लोग गवाही देने से बढ़कर प्रभु का गवाही में क्या मिलता है, आणि लोक आपली साक्ष देण्यापेक्षा जास्त प्रभु आपल्या संबंधाने काय साक्ष बहुत से देतो। लोगों का प्रयास क्या रहता, आणि पुष्कळ लोकांचा प्रयत्न काय राहतो, लोगों की दृष्टि में अच्छा बनना, आणि लोकांच्या दृष्टीमध्ये चांगलं दिसणं, प्रभु का कुछ भी बात हो रही है, आणि प्रभूचं काय पण होऊ द्या, ऐसा नहीं होना चाहिए।
असं नाही प्रियांनो. वो ध्यान से सुनना आणि लक्ष देऊन ऐका. प्रभु की ओर से आज मुझे मेरे बारे में क्या मिलता है. आणि प्रभूकडून माझ्या संबंधाने काय साक्ष येते. है ना. एक वचन पढ़ना. दूसरे कोरिन्थी 10:17 वचन. दुसरे करंथीकराचं पत्र 10 अध्याय आणि त्याचं 17 वचन. परंतु जो घमंड करे वो प्रभु पर घमंड करे. जो घमंड करे प्रभु पर घमंड करे. और आगे. क्योंकि जो अपनी बड़ाई करता है वह नहीं परंतु जिसकी बड़ाई प्रभु करता है. जिसकी बड़ाई प्रभु करता है वही ग्रहण किया जाता है. वही ग्रहण किया जाता है. ये बड़ी बात. आणि ज्याची प्रशंसा परमेश्वर करतो तोच स्वीकारला जाईल. प्रभु प्रशंसा करना आणि प्रभूने प्रशंसा करायची. प्रभु की प्रशंसा का पात्र बनकर जीना आणि प्रभूच्या प्रशंसेचं पात्र होऊन जीवन जगणं. है ना. हमारा अंत अच्छा होना है आणि आपला शेवट जर चांगला व्हायचा आहे तर. हमने अभी ये 10वीं बात देख रहे हैं. आणि आता आपण ही 10वी गोष्ट पाहत आहे. 9 बात कौन सा है. आणि 9 गोष्टी कुठल्या कुठल्या आहे. पहले हमने दानियल के बारे में देखा. आणि पहिले दानियल संबंधाने पाहिलं. फिर ईयोब के बारे में देखा. मग योबा संबंधाने पाहिलं. फिर रूत के बारे में मग देखा. रूत संबंधाने पाहिलं. फिर मोशे के बारे में मग देखा. मोशे संबंधाने पाहिलं. फिर योशुआ और कालेब के बारे में देखा. योशुआ आणि कालेब संबंधाने पाहिलं. और हानोक और नोहा के बारे में देखा. हानोक नोहा संबंधाने पाहिलं. उनको दोनों को एक कर दिया. आणि त्या दोघांना एक केलं. और एलिया और एलीशा के बारे में देखा. एलिया आणि एलीशा संबंधाने पाहिलं. और पौलुस के बारे में देखा. आणि पौलाच्या संबंधाने पाहिलं. और 9वीं बात था जो मेरी आदर करेगा मैं उसका आदर करेगा. आणि 9वी गोष्ट आपण पाहिली जो माझा आदर करेल त्याचा आदर मी करेल. और 10वीं बात है जो प्रभु की प्रशंसा पाता है वही लायक है. आणि जो कोणी प्रभू पासून प्रशंसा प्राप्त करतो तोच स्वीकारला जाईल. वापस एक बार वचन आखिरी भाग पढ़ना. आणि पुन्हा एकदा दुसरे करंथीकराचं पत्र 10 अध्याय 18 वचनाचा शेवटला भाग. परंतु जिसकी बड़ाई प्रभु करता है जिसकी बड़ाई प्रभु करता है वही ग्रहण किया जाता है. वही ग्रहण किया जाएगा. आणि ज्याची प्रशंसा परमेश्वर करतो तोच स्वीकारला जाईल. प्रियो आज प्रभु मेरी बारे में क्या गवाही देता. अरे प्रेम आज माझ्या संबंधाने प्रभू काय साक्ष देतो. हमें जीते जीते सुनना है. आणि जिवंत असताना आपण ते ऐकायचं आहे. आप सुनता है कि नहीं. आणि तुम्ही ऐकता का. प्रभु को सुन रहा है ना. आणि प्रभूला ऐकत आहे ना. ध्यान से सुनो आणि लक्ष देऊन ऐका. प्रभु के लिए जीवन बिताया हुआ लोगों के बारे में प्रभु ने प्रशंसा किया. आणि जे प्रभू करता जीवन जगतात त्यांच्या संबंधाने प्रभूने प्रशंसा केली. बहुत ध्यान से सुनना. लक्ष देऊन ऐका. नंबर 1 आणि पहिली गोष्ट मोशे के बारे में प्रभु ने प्रशंसा की. आणि मोशे संबंधाने प्रभूने प्रशंसा केली. प्रियो भक्ति करना है तो प्रशंसनीय रीति में भक्ति करना. आणि आपण जर भक्ती करायची तर परमेश्वर आपली प्रशंसा करेल अशा पद्धतीने आपण भक्ती करायची. गणना 12:7 में प्रभु बोलता है. गणना 12 अध्याय त्याच्या 7 वचनामध्ये प्रभू असं म्हणतो. प्रभु का गवाही है. आणि ही प्रभूची साक्ष आहे. प्रभु भक्त का प्रशंसा करता. आणि प्रभू आपल्या भक्ताची प्रशंसा करतो. बढ़िया भाई. परंतु मेरा दास मूसा. देखा मेरा दास मोशा. आणि माझा दास मोशे प्रभु बोलता है. आणि प्रभू म्हणतो मेरा दास मोशा. आणि माझा दास मोशे मेरे सारे घराने में विश्वास योग्य. आणि माझ्या सर्व घराण्यामध्ये विश्वास योग्य आहे. क्या तारीफ की बात है. आणि किती प्रशंसनीय अशी गोष्ट आहे. ऐसा एक शब्द हम सुनेगा तो कितना धन्यवाद. आणि असा एक शब्द आपल्या संबंधाने जर ऐकला तर किती धन्य गोष्ट आहे. ये प्रभु बोलता है. आणि हे प्रभू म्हणतो. कालेब के बारे में प्रभु बोलता है. आणि कालेबा संबंधाने प्रभु असं म्हणतो. गणना उसका 14 अध्याय का 24 वचन. गणना 14 अध्याय त्याचं 24 वचन. मेरे दास कालेब के समान और ये आत्मा है. देखा बोलो मेरे दास कालेब कैसा है. लोगों की जैसा नहीं वो एक अलग व्यक्ती है. आणि माझा दास कालेब कसा आहे की इतर लोकांप्रमाणे नाही तर एक भिन्न प्रकारचा मनुष्य आहे. प्रियो ये प्रभु की ओर से बहुत बड़ी तारीफ की बात. आणि परमेश्वराकडून एक प्रशंसनीय अशी गोष्ट आहे. बहुत बड़ी बात है नहीं. आणि खूप मोठी गोष्ट आहे का नाही. प्रियो प्रभु से प्रशंसा पाने लायक जीवन बिताना. आणि देवाकडून प्रशंसा प्राप्त होईल अशा प्रकारचं जीवन जगा. ईयोब के बारे में प्रभु ने क्या गवाही दी. आणि योग संबंधाने प्रभूने काय साक्ष दिली. ईयोब 2:3 पढ़ा. आणि योग त्याचा 2 अध्याय त्याचं 3 वचन वाचा. ईयोब के बारे में प्रभु शैतान को बोलता है. आणि योग संबंधाने प्रभु सैतानाला म्हणतो. यहोवा ने शैतान से पूछा क्या तूने मेरे दास अय्यूब पर ध्यान दिया है कि पृथ्वी पर उसके तुल्य खरा और सीधा और मेरा भय मानने वाला और बुराई से दूर रहने वाला मनुष्य और कोई नहीं. देखिए ईयोब के बारे में प्रभु ने कितना सुंदर गवाही दी. आणि योग संबंधाने परमेश्वराने किती सुंदर साक्ष दिली. ऐसा गवाही अपना होना चाहिए.
अशा प्रकारची साक्ष आपल्याला असली पाहिजे. मंडली जीवन में आने के बाद में प्रभु हमारे बारे में ऐसे गवाही देना चाहिए. आणि मंडळी जीवनामध्ये आल्यानंतर प्रभूने आपल्या संबंधाने अशा प्रकारची साक्ष द्यायला पाहिजे. नतनेल के बारे में प्रभु ने गवाही दी आणि नतनेल संबंधाने प्रभूने अशा प्रकारे साक्ष दिली. योहन्ना पहिला अध्याय का 47 मध्ये आणि योहान त्याचा पहिला अध्याय त्याच्या 47 वचनामध्ये ये सचमुच इस्राएली है आणि हा खरा खुरा इस्रायली आहे, इसमें कपट नहीं, याच्या ठाई कपट नाही. Praise the Lord. Praise the Lord. हो प्रभु के इस प्रशंसा मिल गया तो और क्या चाहिए प्रिय. आणि अशा प्रकारे देवापासून प्रशंसा मिळाली तर मग अजून काय पाहिजे. हमें प्रभु से प्रशंसा पाना जरूरी बात है. आणि प्रभूकडून प्रशंसा प्राप्त करणं गरजेचं आहे. मरिया ने प्रशंसा पाया आणि मरियमने प्रशंसा प्राप्त केली. लूका 10 अध्याय का 42 वचन, लूक त्याचा 10 अध्याय त्याच्या 42 वचनामध्ये. इसलिए अच्छा अंश को चुन लिया, आणि तिने उत्तम भाग निवडला वो कोई चिनेगा. आणि जो तिच्यापासून कोणी हिरावून घेऊ शकत नाही. यह अनोखी बात है प्रियो. आणि केवढी अद्भुत गोष्ट आहे प्रियांनो. प्रियो हम सही भाग चुनता है करके स्वर्ग गवाही देगा तो इससे बढ़कर और क्या चाहिए. आणि आपण केलेला जो भाग आहे तो उत्तम भाग आहे, याचं जर स्वर्गाने आपली प्रशंसा केली यापेक्षा जास्त काय पाहिजे. हम इस दुनिया को पाने के लिए प्रभु को छोड़कर जाएगा तो प्रभु बोलेगा ये मूर्ख है, इसको चुनना नहीं आता. आणि मग जगाला प्राप्त करण्याकरता जर आपण प्रभूला सोडून जाईल तर मग अशा प्रकारे साक्ष भेटेल हा मूर्ख आहे. Praise the Lord. Praise the Lord. कनानी स्त्री के बारे में प्रभु ने गवाही दी. आणि जी कनानी स्त्री आहे तिच्या संबंधाने प्रभूने साक्ष दिली. अन्य जाति के होते हुए भी. आणि ती परराष्ट्रीय असताना पण. मत्ती 15 अध्याय के 28 वचन, आणि मग ते 15 अध्याय त्याचा 28 वचन. ये स्त्री तेरा विश्वास बड़ा है. आणि हे स्त्री तुझा विश्वास मोठा आहे. देखा एक बड़ा विश्वास का हमें हमारा अधिकारी बनना. आणि एका मोठ्या विश्वासाचे अधिकारी आपण व्हायचंय. आज हमारा विश्वास कैसा है. आज आपला विश्वास कसा आहे प्रियांनो. प्रभु हमारे विश्वास को देख के बड़ा विश्वासी करके कहेंगे क्या. आणि प्रभू आपला विश्वास पाहून आपला विश्वास मोठा आहे अशी साक्ष देईल का. वो पापिनी स्त्री जो शिमोन के घर में आकर के प्रभु का पादस्थान में बैठ करके अपने आंसू से उनका पाँव सींचा और बाल से पहुंचा, उसका बारे में प्रभु ने गवाही दिया. आणि ती पापिनी स्त्री जे शिमोनाच्या घरामध्ये आली आणि तिने आपल्या आसरूने प्रभूचे पाय धुतले आणि आपल्या केसाने ते पुसले, तिच्या संबंधाने प्रभूने अशा प्रकारे साक्ष दिली. हे मुझसे बड़ा प्रेम किया आणि माझ्यावर मोठं प्रेम केलं. Praise the Lord. हमारा प्रेम प्रभु के साथ कैसा है प्रभु तोलता है. आणि प्रेम आपलं प्रेम प्रभू सोबत कसं आहे प्रभू मोजतो. है ना. उस कंगाल विधवा का बारे में प्रभु ने गवाही दी. आणि त्या दरिद्र विधवे संबंधाने प्रभूने साक्ष दिली. उन्होंने प्रभु की उस हमारे भंडार में एक छोटा कॉइन डाला आणि तिने प्रभूच्या भंडारामध्ये 2 रुपयाचं नाणं टाकलं. देखिए प्रभु बोलता है, आणि प्रभू असं म्हणतो यहाँ पर जितने भी धनिक लोग आकर के जो भंडार में डाला उसमें अधिक ये विधवा ने डाला. आणि या ठिकाणी येऊन ज्यांनी कोणी ते दानपेटीमध्ये टाकलं ती त्याच्या सगळ्यांपेक्षा जास्त या विधवेने टाकलं. क्यों का. क्योंकि उसका शून्यता से उसने दिया. आणि तिच्या त्या शून्य अवस्थे दरिद्र अवस्थेमधून तिने दिलं. उनके पास कुछ भी ना होते भी जो है वो प्रभु को दिया. आणि तिच्याकडे काहीच नव्हतं, जे काय होतं ते तिने दिलं. इसलिए प्रभु बोलता है ये अधिक डाला. आणि म्हणून ती तिच्या संबंधाने प्रभू म्हणतो हिने सर्वात जास्त टाकलं. हम जो देता है करता है प्रभु तोलता है. आणि प्रेम आपण जे काय करतो जे काय देतो ते प्रभू मोजतो. प्रभु का तराजू में कैसा है ये बात को जानना. आणि प्रभूच्या तराजूमध्ये आपण कसं हे जरा जाणून. दावीद के बारे में प्रभु ने गवाही दिया. आणि दाविदा संबंधाने प्रभूने साक्ष दिली. काम उसका 13 अध्याय का 36 वचन. आणि प्रेषित त्याचा 13 अध्याय त्याचा 36 वचन. दावीद अपनी आयु में प्रभु की इच्छा के अनुसार सेवा करके सो गया. आणि दावीद आपल्या आयुष्यामध्ये प्रभूच्या इच्छेच्या अनुसार सेवा करत झोपला. क्या गवाही है प्रिय. आणि काय साक्ष आहे प्रियांनो. दावीद ने जिंदगी प्रभु के लिए जी करके प्रभु की महिमा करके सो गया. आणि दावीदाने आपलं आयुष्य प्रभू करता जगला आणि प्रभूचा गौरव करत तो मेला. अब्राहम के बारे में हम देखता है अब्राहम संबंधाने पाहतो उत्पत्ति 18 का 17 आणि उत्पत्ती 18 अध्याय त्याचं 17 वचन. क्या मैं अब्राहम से ये बात छिपा सकता हूँ. आणि त्या अब्राहम जो माझा मित्र आहे त्याच्यापासून ही गोष्ट मी लपवू शकतो का. प्रभु ये काम करने जाता है तो अब्राहम को बोलते भी वो कर नहीं सकता. इतना बड़ा दोस्ती हो गया. आणि प्रभू जर एखादं काम करायला जातोय तर आपला मित्र अब्राहमाला सांगितल्याशिवाय तो करत नाही, एवढं त्यांची मैत्री झाली. क्या गवाही है. आणि काय साक्ष आहे. गवाही है. आणि काय साक्ष आहे प्रेम. प्रभु देने वाला गवाही है. आणि प्रभू देणारी साक्ष आहे. दानियल के बारे में प्रभु ने गवाही दी. आणि दानियल संबंधाने प्रभूने साक्ष दिली. दानियल 10 का 11 और 19. आणि दानियल त्याचं 10 अध्याय त्याचं 11 वचन आणि 19 वचन. मेरा अतिप्रिय दानियल. आणि माझा अतिप्रिय दानियल. क्या शब्द है. आणि काय शब्द आहे. मेरा अतिप्रिय दानियल. आणि माझा अतिप्रिय दास दानियल. मंडली में विराट पाने के बाद में एफेसियों 5 अध्याय का 1 वचन में लिखा है कि परमेश्वर की प्रिय संतान की नाही तो परमेश्वर के अनुकरण करना. आणि ख्रिस्तामध्ये पाचारण प्राप्त झाल्यानंतर इफिसकराचं पत्र त्याचा 5 अध्याय त्याच्या पहिल्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की
परमेश्वराच्या प्रिय पुत्राप्रमाणे त्याचं अनुकरण करा. हालेलुया. आणि सगळे झोपले वाटतं. थोड़ा फास्ट जाता है क्या? थोडं पटापट सांगत आहे का? समय कम है, वेळ कमी आहे जल्दी साल खत्म हो जाएगा. आणि वर्ष लवकर संपणार आहे हमें ज्यादा पाना है. आणि आपल्याला जास्तीत जास्त प्राप्त करायचंय. Praise the Lord. Praise the Lord. सकाई के बारे में प्रभु ने गवाही दी. आणि जक्का संबंधाने प्रभूने साक्ष दिली. लूका 19:9. आणि लूक त्याचा 19 अध्याय त्याचं 9 वचन. ये भी अब्राहम का बेटा है. आणि हा सुद्धा अब्रामाचा पुत्र आहे. ये भी अब्राहम का बेटा है. आणि हा सुद्धा अब्रामाचा पुत्र आहे. भाइयों, आप क्या चाहता? फ्रेंड, तुमची काय इच्छा आहे? क्या चाहता? तुमची काय इच्छा आहे? अपने जीवन में आप क्या चाहता? आपल्या जीवनामध्ये तुम्हाला काय व्हायचंय? है ना? प्रभु उस दिन हमें क्या बोलने के लिए चाहता है? आणि त्या दिवसामध्ये प्रभू आपल्या संबंधाने काय साक्ष देईल? है ना? मत्ती 25:21 में जैसे कहता है, मग ते 25 अध्याय 21 वचनामध्ये ज्याप्रमाणे प्रभू म्हणतो, हे मेरे भले और विश्वास योग्य दास, आणि हे माझ्या चांगल्या आणि विश्वासयोग्य दासा, तुम थोड़ी बातों में विश्वास योग्य रहा, मैं तुम्हें अधिक बातों के मैं अधिकारी बनाऊंगा. स्वामी के आनंद में प्रवेश करो. आणि थोड्याशा गोष्टीमध्ये तू विश्वासयोग्य राहिला म्हणून मी तुला पुष्कळ गोष्टींचा अधिकारी बनवेल. हे आपल्या धड्याच्या आनंदामध्ये तू आनंदी हो. ऐसा हमारे प्रभु हमारे बारे में कहने के लिए कितने लोग चाहता है? आणि अशा प्रकारे आपल्या संबंधाने प्रभूने म्हणावं असं किती लोकांची इच्छा आहे? आमेन. या लोगों का दृष्टि में सब लोग मेरी बारे में अच्छा बोलना चाहिए. आणि लोकांच्या दृष्टीने सर्व लोकांनी माझी प्रशंसा करायला पाहिजे असं वाटतं का? ऐसा कार्य करेगा. अशा प्रकारे कार्य केलं आपका दिल की भावना ऐसा है, आणि तुमच्या मनाची इच्छा जर आहे तर सब लोग मुझे धर्मी जानना चाहिए. आणि सगळ्या लोकांनी मला नीतिमान समजायला सब पाहिजे. लोग मेरी बारे में अच्छा बोलना चाहिए. आणि सगळ्या लोकांनी माझ्या संबंधाने चांगलं बोलायला पाहिजे. मेरा प्रशंसा करना चाहिए. माझी प्रशंसा करायला पाहिजे. ऐसा है तो असं आहे तर यीशु मसीह ने बताया हुआ एक शब्द याद रखना. आणि येशू ख्रिस्ताने बोललेला एक वचन तुम्ही लक्षात ठेवा. लूका 6 अध्याय का 26 वचन आणि लूकचा अध्याय 26 वचन पढ़िएगा. हाय तुम पर जब सब मनुष्य तुम्हें भला कहे. हाय देखा, हाय तुम पर बोलेगा तो गया आगे टेपे. आणि तुमचा धिक्कार असो असं जर म्हटलं तर मग खड्ड्यात गेले. क्या है? सब लोग तुम्हारा प्रशंसा करा. प्रशंसा करें. आणि ज्या वेळेला सगळे लोक तुमची प्रशंसा करतील त्यावेळेला तुमचा धिक्कार असो. कोई भी प्रशंसा करता है ना, आणि कोणी जर तुमची प्रशंसा वावा जर करतं ना, ऐसा लगता है कि चाकू मारा. असं वाटतं की चाकू मारला. क्योंकि दुनिया का प्रशंसा का पीछे धोखा रहता है. कारण जगाची जी प्रशंसा आहे त्याच्या पाठीमागं फसगतच राहते. Praise the Lord. बहुत बड़ी बात है. आणि खूप मोठी गोष्ट आहे. दुनिया का प्रशंसा नको. आणि जगाची प्रशंसा नको. हमारे यीशु मसीह को प्रशंसा नहीं मिला. आणि आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताला प्रशंसा नाही मिळाली. यीशु मसीह को क्या मिला? आणि येशू ख्रिस्ताला काय मिळालं? निंदा की, आणि त्याची निंदा झाली, अपमान किया. त्याचा अपमान केला. हमें क्या मिलेगा? आपल्याला काय भेटेल? हम वास्तव में मसीह के पीछे चलता है. आणि खरोखर आपण ख्रिस्ताच्या पाठीमागे ये चालतो. दुनिया हमें जरूर मूर्ख समझेगा. आणि हे जग जे आहे ते निश्चितच आपल्याला मूर्ख समजेल. ध्यान से सुनना. लक्ष देऊन ऐका. हमारा जीवन एक विजय जीवन है क्या? आणि आपलं जीवन एक ख्रिस्ती विजय जीवन आहे का? मैं वास्तव में प्रभु का दृष्टि में कैसा है? आणि खरोखर प्रभूच्या दृष्टीमध्ये मी कसा आहे? है ना? एक बार एक पत्नी ने पति के बारे में गवाही दी. आणि एका स्त्रीने आपल्या नवऱ्या संबंधाने अशी साक्ष दिली. पति मेरे जैसा सेवक है. आणि जो तिचा नवरा आहे तो माझ्यासारखा सेवक आहे. बोला स्टेज पर दूध घर में बूद. स्टेजवर दूध आणि घरात भूत. ऐसा गवाही देगा तो. आणि अशा प्रकारची साक्ष असेल तर इसलिए एक बार पति प्रचार कर रहा था. आणि एकदा नवरा जो आहे तो प्रचार करत होता. पति एक बिस्तर भी लेकर आया. आणि त्याच्या बायकोने एक बिछाणा पण घेऊन आली. आप स्टेज पर बहुत अच्छा लगता है. आणि स्टेजवर तू खूप चांगला आहे इसलिए मैं आपको बिस्तर ही दे लाया. आणि इथंच तुझा बिछाणा आणला. आप इधर ही सो जाओ. आणि तू इथंच झोप. घर में बताओ. आणि घरात नको येऊ. ऐसा है क्या? असं आहे का? ऐसा होना चाहिए. असं राहायला पाहिजे का? प्रियो, एक विजयी जीवन का रहस्य. आणि एक विजय ख्रिस्ती जीवनाचं रहस्य. वो अपना निर्णय है. आणि तो आपला निर्णय आहे. प्रभु को धन्यवाद देता हूँ. प्रभूला धन्यवाद असो. आज आप गवाही देने के लिए मैं पहले से आपको एडवांस में बताया था. आणि अगोदरच मी तुम्हाला सांगितलं होतं कि आप जब आखिरी दिन में आपको गवाही के लिए टाइम है. आणि शेवटल्या दिवसामध्ये तुम्हाला साक्ष देण्याकरता वेळ आहे. और मुझे मालूम है कि आप लोग उसकी तैयारी में आए हैं. आणि मला माहिती की तुम्ही त्याच्या तयारीत आलेला आहात. लेकिन ये गवाही प्रभु को महिमा मिलने वाला गवाही होना चाहिए. आणि जी साक्ष ते प्रभूला गौरव व्हावा अशी ती साक्ष राहायला पाहिजे. आपने सचमुच में दिल से क्या निर्णय लिया वो प्रभु को उसी में बोलना है. आणि खरोखर तुम्ही काय निर्णय घेतला ते प्रभूच्या उपस्थितीमध्ये बोलायचं आहे. झूठ गवाही नहीं देना. खोटी साक्ष देऊ नका. पहली बात, इस साल में आपने प्रभु का महिमा के लिए एक ऐसा जीवन बिताया.
आणि पहिली गोष्ट ह्या वर्षामध्ये प्रभूच्या गौरवाकरता तुम्ही कसं जीवन जगले है ना। इस साल में मैं कितनी हजारों लोगों को सुसमाचार सुनाया, आणि या वर्षामध्ये किती हजार लोकांना मी सुसमाचार सांगू शकतो, कितने हजारों ट्रैक्ट बांटा, आणि किती हजारो ट्रॅक्ट वाटले। तो ये प्रभु का मतलब ग्रेट कमिशन वही है कि तुम जाकर सबको सुसमाचार सुनाए। कारण देवाची ती अंतिम इच्छा हीच आहे की तुम्ही जाऊन जगाला सुवार्ता सांगा। अब 1 साल प्रभु ने आपको अवसर दिया आणि 1 वर्ष तुम्हाला प्रभूने संधी दिली, वो आपने विश्वास योग्य होकर के निभाया है कि नहीं, आणि ते तुम्ही विश्वासयोग्य होऊन जगले का नाही, बहुत बड़ी बात है। खूप मोठी गोष्ट आहे। और आप प्रभु के साथ कितना समय बिताया, आणि प्रभू सोबत तुम्ही किती वेळ घालवला, प्रार्थना में कितना समय बिताया, प्रार्थनेमध्ये किती वेळ घालवला, और हर एक संगति में आप अटेंड कर पाया कि नहीं, आणि प्रत्येक संगतीमध्ये तुम्ही येऊ शकले का तो नाही, ये प्रभु का दरबार है। कारण हा प्रभूचा दरबार आहे। Praise the Lord। Praise the Lord। प्रभु का दरबार में आपको आमंत्रण था, आणि प्रभूच्या दरबारामध्ये तुम्हाला निमंत्रण होतं, क्योंकि वो उदार पाया ना, उदार पाया ना, उस टाइम पर दिया हुआ आमंत्रण नहीं आणि ज्या वेळेला तुमचं तारण झालं त्यावेळेला तुम्हाला ते निमंत्रण दिलं होतं। है। पिछले दिन में भी मैंने बताया, उदार पाए हुए हर एक लोग 4 बात में हमेशा सदगर्म रहना है प्रेरितों का 2 अध्याय का 42 वचन। आणि तारण प्राप्त झालेल्या लोकांनी 4 गोष्टीमध्ये नेहमी लवलीन राहायचं, प्रेषितांचे कृत्य 2 अध्याय त्याचं 42 वचन। क्या क्या है, आणि ते काय काय आहे, और वे प्रेरितों से शिक्षा पाने शिक्षण प्राप्त करना। प्रियो शिक्षण, आज बहुत लोग शिक्षण प्राप्त नहीं करते, आज पुष्कळ लोक शिक्षण प्राप्त करत नाही मनमानी में जीता, आणि आपल्या मनमर्जीप्रमाणे जगतात, बहुत दुख है। आणि प्रभूला खूप दुःख आहे। मंडली बिना प्रभु शिक्षण नहीं देता, आणि मंडळी खिरीच प्रभू शिक्षण देत नाही, प्रभु मंडली को चलाता, आणि प्रभू मंडळीला प्रभु चालवतो, मंडली से बोलता, आणि प्रभू मंडळीशी बोलतो। इसलिए मंडली जीवन में प्रभु का शिक्षण प्राप्त करने के लिए वो लोग लवलीन रहा। आणि मंडळी जीवनामध्ये शिक्षण प्राप्त करण्यामध्ये ते लोक लवलीन राहिले। शुरुआत का मंडली के बाद सुरुवातीच्या मंडळीची ती गोष्ट, आखिरी में भी ऐसे होना चाहिए, आणि शेवटी पण तसंच राहायला पाहिजे, है ना। मैं कौन सा मंडली का सदस्य का एक मेंबर है, आणि कुठल्या मंडळीचा सदस्य मी आहे, अभी 7 मंडली के बारे में हम सीख रहे हैं ना। आणि 7 मंडळांसंबंधाने आपण मनन करत आहोत। और हमारे में मंडली जीवन में अगर कोई भी कमी रहेगा तो प्रभु उसको चेतावनी देता है, और मन फिर रहा है, नहीं मन फिरा तो फिर कार्रवाई बहुत भयंकर है। आणि मंडळीमध्ये कुठल्या प्रकारची उणीव जर आहे तर प्रभू त्यांना चेतावणी देत आहे, त्यांनी काय करायचं आहे, प्रभूची चेतावणी प्राप्त करून मन परिवर्तन करायचंय। जर मन परिवर्तन नाही गेलं तर मग त्यांचा रास होईल, बहुत भयंकर है। आणि खूप भयंकर गोष्ट आहे। आप किस मंडली के सदस्य, आणि कुठल्या मंडळीचे तुम्ही सदस्य आहात, आपको देखना है तुम्हाला पडताळायचंय आज आपका जीवन कैसा है। आज तुमचं जीवन कसं आहे, प्रभु में एक अच्छा गवाही की जीवन है, आणि प्रभूमध्ये एक साक्षीचं जीवन आहे, दूसरे को हम गवाही दे पाते हैं, आणि दुसऱ्याला आपण साक्षी देऊ शकतो का, मतलब प्रभु का वचन पढ़ने में कैसा है। आणि प्रभूचं वचन वाचण्यामध्ये कसं ये आहे? 1 साल में हमने कितनी बार प्रभु का वचन पढ़ सका, आणि या 1 वर्षामध्ये किती वेळा प्रभूचं वचन वाचू शकतो, आणि सगळं पारखायचं, ये प्रभु को महिमा देने वाली बात है। आणि हे प्रभूला गौरव देणारी गोष्ट आहे। इसलिए अभी थोड़ी देर में आप लोग गवाही के लिए जा रहे हैं, आणि थोड्या वेळानंतर तुम्ही साक्ष देण्याकरता जात आहात, प्रेज द लॉर्ड। तो आशीष दे, आणि प्रभू तुम्हाला सर्वांना आशीर्वाद दे, उदार पाए हुए सब लोग गवाही देना अपनी, आणि तारण प्राप्त झालेल्या सर्वांनी साक्ष द्यायची, है कोई भी कट नहीं मांगे, आणि कुणी कट नाही क्योंकि मारायचं, पगले से आपको मैं चेतावनी देते आया, आणि पहिल्यापासून मी तुम्हाला सांगत आलेलो और आहे। बात मानना प्रभु का लोगों का कर्तव्य है, आणि आज्ञेचं पालन करणं प्रभूच्या लोकांचं कर्तव्य आहे, और सत्य बोलना। आणि जे आहे ते खरं सांगा। और मैं आशा करता हूँ आप बहुत तैयारी के साथ आया है, आणि मी आशा करतो तुम्ही तयारीसह आलेले तो आहात, आपको सफिशियंट समय गवाही के लिए दिया जाएगा। आणि तुम्हाला पुरेसा वेळ साक्ष देण्याकरता दिला जाईल, अगड़म बगड़म बातों में नहीं जाना, आणि इकडच्या तिकडच्या जगाच्या गोष्टीमध्ये नाही जायचं, सिर्फ प्रभु को महिमा मिलने वाला बात करना, आणि फक्त प्रभूला गौरव देणाऱ्या गोष्टी बोलायच्या, फालतू कोई बात नहीं करना, आणि वायफळ काही कुणी बोलू नका। प्रभु को महिमा मिले। प्रभूचा गौरव हो। आमीन। आमेन।